भोजन घालायचंय. म्हणून सजन कसायनं पत्नीला विचारलं, अगं जेवणाची तयारी? ती म्हणली, तुम्ही आणून दिलं तर मी करीन, माझ्याकडे काय आहे? 2 दिवस झालं लेकर उपाशी, तर मी काय करू? सजन कसायनं सांगितलं, ठीक आहे, काळजी करू नकोस. आणि पहाटच्या समयाला उठून शेजारी माणसाचं एक बोकड चोरलं. बोकड चोरलं. संतांच्या कार्यासाठी अधर्म केला तरी चालतो. बोकड चोरलं, बाजारात नेलं आणि सजन कसायनं ते कापलं. आणि जात असताना जे तराजू घेऊन जायचंय, त्या तराजू मध्ये जे माप टाकायचं होतं ते माप विसरलं आणि देवाऱ्यावरचा शालिग्रामच घेऊन गेला. आणि तराजू मध्ये शालिग्राम टाकला आणि शालिग्रामाकडे पाहिलं आणि भक्ती जागी झाली. आणि ते बोकड, सोललेलं बोकड अडकवलेलं आहे आणि जागी झाली भक्ती. नामस्मरण सुरू झालं. सजन कसायाचं नामस्मरण बाजारातच सुरू झालं. आणि झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला काळजी पडली की आता संत उपवासी जातील, आता काहीतरी केलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा ग्राहक झाले आणि भगवान परमात्मा सजन कसायाचं गडी झाले, कामावरचा गडी झाले. आणि सजन कसायाचं मांस भगवान परमात्म्याने विकलं. सजन कसाया वाक्य म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल. सुप्रीम कोर्टाचा सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास करू लागे. भगवान परमात्मा ग्राहक झाले आणि मासाही विकू लागले. आणि पुन्हा त्या सजन कसायाला जाग केलं, सांगितलं, उठा, भजन बंद करा. घरी संत मंडळी जेवायला आलेली आहे, हे पैसे घ्या, मास विकलं तुमचं सगळं. आणि गेले पळत आणि दुकानदाराकडून साहित्य घेतलं आणि संताला भोजन घातलं. महाराज, हेतू कशावरती आहे? अवलंबून आहे. मी आपल्याला चिंतन सांगतो, जीवनाचा हेतू एकच असावा की मी भक्ती केली तरी देवानं माझी आठवण करावी. आणि मी कोणतंही कर्म केलं तरी यत् करोसि यदस्नासि यत् जुहोसि ददासि यत् तपस्येसि कौन्तेय तत्पुरुषो मदर. भगवान परमात्मा भक्तीचं वर्म सांगतात. तुकोबराय त्याच्यावरती लिहितात, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझे नसते. या पद्धतीनं भगवंतानी आपली आठवण ठेवावी आणि शेवटच्या टाइमला आठवण ठेवावी, हे विशेष आहे. आणि त्या हेतून जीवनभर केलेली भक्ती, केलेली क्रिया आपल्या जीवनातली ती परिपूर्ण होते. म्हणून त्याच्याकरता आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणि किंवा माझी सांगा काकुलती. माझ्या वतीनं तुम्ही संत मंडळी किंवा भाका आणि भगवान परमात्म्याला आठवण करून द्या. विदुराची आठवण वैकुंठाला जात असताना भगवान परमात्म्याने उद्धवाच्या जवळ केली. महाराज, सुंदर तऱ्हेचा विषय आहे. मी आपल्याला खूप मोठ्या गोष्टी सांगत बसेल की भगवंतानी आठवण करावी. आणि सरते शेवटी भगवान परमात्म्याने आठवण करीत असताना संताला निरोप द्यावा आणि निरोप संताच्या जवळ सांगावा. कारण का तर तुम्हाला सांगतो, संत हे देवाच्या अत्यंत जवळीकतेचे आहेत. म्हणून देवाच्या इतकी जवळीकता संताकडे असल्या दुसऱ्याकडे नसल्यामुळं संताच्या माध्यमातून निरोप द्यावा. आणि संताकडे निरोप देत असताना विनंती करावी. म्हणून शेवटची विनंती जाता जाता कळण्यासाठी सांगतो, मोठ्या माणसाकडे विनंती करावी लागते, लहान माणसाकडे आज्ञा करावी लागते आणि आपल्या बरोबरीच्याकडे सल्ला द्यावा लागतो. हे तुकोबराईकडून शिकायचं. आपल्या बरोबरीच्याला सल्ला द्यायचा, आपल्या मोठ्याला, आपल्यापेक्षा परमार्थातले अधिकारानं मोठे असते त्यांना विनंती करावी लागते. महाराज, हो, पाय लक्ष्मीच्या हाती दिशी यावे काकुलती. हो, विनंती करावी लागते, काकुलतीला यावं लागतं, अर्ज करावा लागतो आणि सांगावं लागतं माझी आठवण ठेवा. म्हणून मोठ्या माणसाकडे विनंती करावी लागते. आमच्या ज्ञानोबराईनं परमार्थातल्या VIP माणसाकडे विनंती केली. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदी, दुश्चिते, सोहमभावी, पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवते.
आणि कशाची? करा विठ्ठल. हो, तर विनंती केली. हे गाते हो परमार्थातली VIP मोठी माणसं आहेत महाराज. गाते म्हणजे चाल गाते नाही, हो गाते म्हणजे अभंग गाते नाही. आणि जाता जाता गायक मंडळीला सांगतो, तुमच्यातला पहिला गायक कोण आहे? कारण आपलं कुळ, आपलं वंशज माहिती पाहिजे, आपलं गोत्र माहिती पाहिजे. पण गायक मंडळीला जर कुणी विचारलं की पहिला गायक जगाच्या पाठीवरला कोण आहे, तर वेद पहिला गायक आहे महाराज. वेद जया गाती आणि श्रुती म्हणती नेती नेती. चहुवेदी जाण साही शास्त्री पहिला गायक आहे वेद. म्हणून चहुवेदी जाण हरीशी गाती, 6 शास्त्रीय जाण हरीशी गाती आणि 18 पुराणे जाण हरीशी गाती, असा समन्वय लावायचा. पण हे गायक आहे. वेद पहिला गायक आहे, दुसरे शास्त्र गायक आहे आणि तिसरे पुराण गायक आहे. हे गायक मंडळीचे पहिले गायक. हो, म्हणून त्यांना नामस्मरण करायला लावलं, विनंती केली. गाते श्रोते आपल्यासारखे झोपा घेऊन ऐकणारे. श्रोत्याच्या यादीमध्ये राजा जनक पाहिलाय महाराज. राजा जनक एक पाय अग्नीमध्ये जळाला तरी पठ्या उठला नाही. म्हणून श्रोत्याच्या यादीमध्ये म्हणून VIP गाणं ऐकणारा कोण आहे, तर जनक आहे. गाते श्रोते आणि पाहते, हो सिनेमा पाहते नाही, तर पाहते म्हणजे लक्षून या योगी पाहती आभास. पाहणारे कोण? शंकरासारखे पाहणारे. निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली हो. हे पाहणाऱ्याच्या यादीमध्ये महाराज. पाहता पाहणे दुरी, असा श्री हरी पाहणारे भगवान शंकरासारखे पाहते. गाते श्रोते आणि पाहते चतुर ब्रह्मदेवासारखे. ब्रह्मदेव चतुराच्या यादीत आहे महाराज. किती चतुर आहे ब्रह्मदेव. तुमच्या आमच्या सारखे गाडगे ब्रह्मदेवानं घडले, पण एका गाडग्यासारखं दुसरं गाडगं केलं नाही. हो, फक्त नाकात बदल केला, माणसाच्या नाकात बदल केला. कुणाचं नाक खालून मोठं केलं. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे. कुणाचं नाक खालून मोठं केलं तर कुणाच्या नाकाला विनाकारणच उड्डाण करून दिला. मधीच टेकाड, तिकडून नाही उतार इकडून नाही उतार, मधीच टेकाड असं इथल्या बाजूला असं. काही काही लोकाला हो मुळामुठीचं पात्र असं मधीच खोलगा, तिकडून टेकाड इकडून टेकाड मधीच खोलगा. हो ते स्वेटर विकायला येतात ना नेपाळचे, त्यांच्याकडे पाहिल्यावर तर जणू आपल्याला वाटतं आता सीताफळाचे डोळे उघडले. नाकाचा पत्ताच नाही, तिथं पाठी लावावं लागते. येथे नाक होते मिळच नाही, सर सपाट झालेला असेल. हो काही काहीला ब्रह्मदेवानं चतुर असल्यामुळं धारदार नाक दिले. गोरेपान धारदार चातीसारखे. हो पण गोरेपान दिले आणि चातीसारखे धारदार दिले, पण सतत धार गाळणारे दिले. 6 महिन्याची झड लागल्यासारखी चोपनाचा चिकून नुसता नाक गोरपान असावं, निर्मळ बी असावं लागतं. नाक गोरपान असून निर्मळ असावं लागतं. गोरपान असून शेवढं उपयोगाचं नाही, असं आहे त्याचं शास्त्र. म्हणून तुम्हाला ब्रह्मदेव हुशार आहे म्हणून चतुराच्या यादीत त्यांनी सुद्धा नामस्मरण करावं. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी नारदासारखे. हो सोहमभावी शुकाचार्यासारखे, दुश्चिते व्यासासारखे, पूर्ण ज्ञाते वशिष्ठासारखे. या सगळ्यांनी महाराज नामस्मरण करावं म्हणून विनंती केली. म्हणून मोठ्या माणसाला विनंती करावी लागते. म्हणून आज आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताला विनंती केली. काय विनंती केली? शेवटची विनवणी संत जनी परिसावी आणि विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. शेवटच्याला महत्व असतं महाराज. जाता जाता पूर्वीच्या काळामध्ये मुलगी वाट लावित असताना
वाटा लावायच्या अगोदर पासून जन्मल्यापासून मुलीला आई शिकवित असते. नवऱ्याच्या घरी कसं राहावं, सासू सासऱ्याची सेवा कशी करावी, पूर्वीच्या काळातली म्हणायची. आता सासू सासऱ्याची सेवा करावी लागते असं आई शिकवितच नाही. उरपाटी लढाई कशी करावी लागते आणि बंबारी कशी करावी लागते याचं प्रशिक्षण तिथूनच विस्फोटक असं साहित्य दिलं जातं. तिथूनच RDX समाल. पूर्वीच्या काळात तसं नव्हतं. म्हणून ते सासू सासऱ्याची सेवा कशी करावी, माहेरचं नाव कसं राखावं या पद्धतीनं सगळं जन्मभर शिकवायचं. आणि शेवटी जाता जाता घरातून मुलगी वाट लावित असताना डोक्यावरती पदर टाकायचा आणि शेवटचा आलापाला घेऊन आईनं तिला सांगायचं की बाई, सगळ्याला राख पण तुझ्या जीवनामध्ये एकच सांभाळ, तुझं चरित्र सांभाळ, तुझं शील सांभाळ. तुझ्यावरती लोकांच्या नजरा राहतील. नजर ओळख कुणाची कशी येते, घरच्याची ओळख आणि बाहेरच्याची ओळख. नजर हटू देऊ नकोस आणि नजरेचं ज्ञान ठेव. आणि तुला मी शेवटचा निरोप देते, तुझं चरित्र जर पवित्र राहिलं तर ज्या दिवशी तुझा देह चितेवरती पडेल त्या दिवशी सासरच्या आणि माहेरच्या लोकांना डोळ्याला पदर लावून रडावं आणि एवढंच म्हणावं की बाई फार चांगली वागली, त्याच्यासाठी तुला नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून जगावं लागेल. आणि सारखी नजर ठेवावी लागेल आणि जपावं लागेल. म्हणून शेवटच्या टाइमला आई शेवटचा निरोप देते. तसं जीवनामध्ये आपल्या साधू संतांनी आपल्याला शेवटचा निरोप दिला आणि शेवटची गोष्ट सांगितली की तुमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने तुमची आठवण ठेवावी. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आणि आता याच्या पुढं माझं शेवट झाल्याच्या नंतर आता माझं बोलणं समाप्त झालं. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पायी विदित, सगळं तुमच्या पायावरती मी विदित केलं. तुका म्हणे पडिलो पाया. शेवटची गोष्ट म्हणजे पाया पडणं. कारण संतांच्या पायावरती डोकं ठेवावं, पाय पडावं. खूप मोठ्या गोष्टी येतात. आता मी तुम्हाला काय सांगू महाराज, मी तुमच्या पाय पडून सांगू का? तुकाराम महाराजांनी पाय पडून सांगितलं, प्रॅक्टिकल शिकवलं. प्रॅक्टिकल प्रमाण दिलं. संतांच्या पायावर डोकं ठेवावं महाराज. आता खरं सांगतो तुम्हाला, ज्याच्याकडे डोकं असतं तीच माणसं संतांच्या पायावर डोकं ठेवत असते. ज्यांच्याकडे डोकं नाही त्यांच्यासाठी मी बी जास्त डोकं लावत नाही आणि त्याचा विचार डोक्यात घेत नाही. कारण हे डोकं लावण्याकरता खूप गोष्टी येतात. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यावर पाय पडल्यानं काय होतं तर संतांच्या पायावर डोकं ठेवून पाय पडल्यानं संत भेटतात. संतांच्या पाया पडल्यानंतर देव भेटतो. संतांच्या पायावर पाय पडल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं पाय पडल्यानं
बुद्धी प्राप्त होते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं विजय प्राप्त होतो. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं बल प्राप्त होतं. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं आरोग्य प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानं लक्ष्मी प्राप्त होते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं कीर्ती प्राप्त होते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं मान मान्यता मिळते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर भाग्य उजळतं. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर कर्माचा परिपाक होतो. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मोक्ष मिळतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर जगाच्या पाठीवरल्या सगळ्या शक्ती आपल्याला आकर्षित होतात. म्हणून वारकरी संप्रदायानं माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजानं प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये अगोदर त्यांनी पायावरती डोकं ठेवलं, आम्हाला नंतर शिकवलं महाराज. म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून पायावरती संताच्या डोकं ठेवणं आणि त्यांना विनंती करणं हे विशेष रूपाचं शेवटचं चिंतन आहे. म्हणून पाय पडले तुकोबारे पाय पडले, हो तुका म्हणे पडिलो पाया आणि करा छाया कृपेची. खरं डोक्याचं वैभव जर कशानं असेल तर सुंदर तऱ्हेचा फेटा बांधण्यासाठी डोकं देवानं दिलेलं नाही. सुंदर तऱ्हेच्या टोप्या घालण्यासाठी, अंकुचीदार टोप्या घालण्यासाठी आणि लोकांना टोप्या घालण्यासाठी देवाने डोकं दिलेलं नाही महाराज. हो, वेगळे वेगळे भान पाडून कट करण्यामध्ये आणि लोकांना कटात सामील करून घेण्यासाठी डोकं दिलेलं नाही महाराज. हो, देवाने डोकं का दिलेलं आहे तर डोकं देण्याचं खरं वैभव काय आहे? सुंदर तऱ्हेची भांगपट्टी करण्यामध्ये आणि अत्तर तेल लावण्यामध्ये डोक्याचं वैभव नाही. संताच्या पायावर डोकं ठेवण्यानं खरं वैभव. संताच्या पायावर, देवाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी डोकं ठिकाणावर ठेवून देवानी माणसाला डोकं दिलेलं आहे असा त्याचा संबंध. कारण बाकीचे हो सगळे प्राणी निर्माण करीत असताना देवानं तितकंसं डोकं लावलं नाही, पण माणूस निर्माण करीत असताना डोकं लावलं म्हणून डोकं माणसाला दिलं आणि त्या डोक्यावरती सगळं वैभव. मी आपल्याला डोकं संताच्या पायावर ठेवण्याकरता तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायच फक्त पाय पडायला शिकवतो. बाकी जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण एकही धर्म पाय पडायचं शिकवित नाही महाराज. फक्त वारकरी संप्रदायच पाय पडायचं शिकवतो. पाया पडे जन म्हणून एवढा संप्रदाय आहे. आणि पुन्हा पाय पडण्याला डोनेशन लागत नाही महाराज, फुकट आहे, फुकट. असं काही आहे का संतांनी डाव्या पायाचं डोनेशन वेगळं, उजव्या पायाचा भाव वेगळा असा ठेवला नाही. फुकट आहे. आणि काय पाय पडावं लागतं त्याच्यासाठी विज्ञान आहे, अध्यात्म आहे, कर्मयोग आहे. सगळ्या गोष्टी सांगत गेलं तर रात्र पुरणार नाही. इतकं सुंदर तेच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी संताच्या पायावर, जिथं तिथं संताच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे आणि डोकं ठेवूनच आपल्याला भक्ती शिकवलेली आहे. म्हणून डोक्याचं खरं वैभव जे आहे ते तेवढ्याच कारणासाठी आहे. आणि डोक्यामध्येच माणसाचा सगळी ओळख आहे. पाया पडावे हे माझे भांडवल. सुंदर तऱ्हेचं महाराजांनी सांगितलं, पाय पडणं हे भांडवल आहे. आणि माणसाची ओळख इथून पुढंच आहे महाराज. खालचं धड जर धड नसल तर त्या धडाला कुणीच, धड नसल्यावर ओळखीत पण नाही धड महाराज त्या धडाला. इथून पुढे सगळी ओळख आहे. आणि इथून पुढे सगळे ज्ञानेंद्रिय वरी येतं. म्हणजे शासन वरी आहे आणि प्रशासन खाली आहे महाराज. शासन वरी आहे. सगळे शासन म्हणजे मंत्री आणि त्यांचं कार्यालय, ऑफिस आणि सगळे जेवढे काही समजा म्हणजे ते क्वार्टर्स आहेत, त्यांचे ऑफिस आहेत. आणि ऑर्डर देणार असेंब्ली ज्याला संसद भवन म्हणतात, ती इथं आहे महाराज. आज्ञाचक्र. आणि त्या आज्ञाचक्रावरून वारकरी गंध लावतात. कारण त्या ऑफिसवर सतत असा बोट लागलं पाहिजे, मधलं कर्माचं बोट लागलं पाहिजे आणि त्याची आज्ञाचक्र उद्दीपित झालं पाहिजे. आमच्या माता भगिनी कुंकू लावतात, असं पूर्वीच्या काळात कुंकू लावायच्या. त्याचं कारण आहे आज्ञाचक्र उद्दीपित झालं पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळात कुंकू लावायचं आणि शांत डोकं ठेवण्यासाठी चिंचोक्याचं हळदीचं कुंकू असायचं. ते डोकं शांत राहत होतं. कारण घरात स्त्री शांत असली तर घर शांत राहतं आणि स्त्री जर शांत नसेल तर घर शांत राहत नाही. म्हणून तिला गृहिणी असं म्हटलेलं आहे, घराची मालकी नाही. म्हणून पूर्वीच्या काळात इथं म्हणून हे सगळं डोळे, दूरदर्शन मंत्री वरी राहतात महाराज. दूरश्रवण मंत्री वरचे हे ऑफिस आहे. मध्ये ऑफिसच्या मध्ये वेगळीच पुन्हा फाईल ठेवलेली अशी कॉम्प्युटर मध्ये असं. पुन्हा
दळणवळण मंत्री हवामान खातं वरीच आहे. त्यानंतर फॉरेस्ट खातं जंगल वरीच आहे. अन्न पुरवठा मंत्री वरीच आहेत महाराज. खाली गोडाव नाही मस्त वरी सगळं आहे. नभोवाणी मंत्री बोलणारे वरीच आहे. म्हणून माणसाची ओळख इथून आहे. म्हणून इथं क्वार्टर आहेत. म्हणून हे डोकं संतांच्या पायावर ठेवायचं जावं. आणि संतांच्या पायावर डोकं ठेवलं की कर्म उजळलं जातं. कुणाचं उजळलं तर सुदामदेव ब्राह्मणाचं कर्म उजळलं संतांच्या पायावर डोकं ठेवल्यामुळं. संतांच्या पायावर डोकं ठेवलं गरुडाच्या आणि हनुमंताच्या सुदामदेव ब्राह्मणानं. म्हणून त्यांनी पाठी बदलवली. श्री क्षय होता पण यक्ष श्री केलं. पूर्णपणे यांनी हनुमंतरायांनी महाराज संस्थेचं प्रोसिडिंग रजिस्टर लिहिलं आणि गरुडानं त्याला अनुमोदन दिलं आणि ठराव मांडला. फक्त अध्यक्षाची सही राहिली होती कृष्णाची. पण अध्यक्षांनी सही करताना मात्र काहीतरी खाल्ल्याशिवाय सही केली नाही. तेव्हापासून पद्धत पडली की अध्यक्षानं काहीतरी खाल्ल्याशिवाय सही करीत जावं असं. म्हणून संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं सगळ्या गोष्टी संपन्न होतात. म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तुकारामे पडिलो पाया करा छाया कृपेची, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. 2 वर्षापूर्वी आजच्या दिवशी गेलेले आमचे विष्णू काका आणि विष्णू काकाची भगवान परमात्म्याने आठवण ठेवावी म्हणून मी माझ्या वतीनं शिफारस करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं शिफारस करतो. आणि तुमचं आमचं सगळ्याचं कर्म त्यांना श्रद्धांजलीच्या रूपानं समर्पित करू आणि त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी आपण त्यांच्या पदरामध्ये शिदुरी बांधून देऊ शुद्ध कर्माची. तसं त्यांच्याकडं पहिलंच पूर्ण कर्म आहे आणि पुण्य कर्म आहे. पण तरी सुद्धा अजूनही त्यांच्याकडं आपलं पुण्य देऊ आणि पुंडलिकाचा वरदेचा गजर करून त्यांना ही कर्माची शिदुरी बांधून देऊ. कारण शिदुरी असावी लागते आणि शिदोरी वायाला जात नाही. म्हणून पूर्वीच्या काळातली माणसं शिदोरी घेऊन जायचे. मुलीला वाटू लागत असताना शिदोरी घेऊन जायचे महाराज. तिकडं वाटणाराची शिदोरीची मान मान्यता, इकडं बी करणाराची मान मान्यता, या सगळ्या गोष्टी असायच्या. आता शिदोरी वगैरे कोणी नेत नाही तर, कारण आता पावला पावलाला सासरवाड्या झालेल्या आहेत. धाबे म्हणजे सासरवाड्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे शिदोरी नेत नाही. पण काकाच्या पदरामध्ये सगळ्या जणांनी पाहुण्या रावड्यांनी स्थूल शरीराचे नातेवाईक, सूक्ष्म शरीराचे मरणाला ओळखा. मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लाभ हेवा, हो मरणाची कारे नाही आठवण. मला मरण आहे एवढं जरी समजलं तरी महाराज त्याच्या जीवनात पाप पुण्य होत नाही. मी जाता जाता सांगतो, मरायला लागलेला माणूस आहे, मरायला लागलेला. एकदा आचक्या देतो आणि एकदा प्राण येतो आणि जातो. अशा वेळेस त्याला जर सांगितलं की शेजारचा बंगला विक्री निघाला, घेतोस घेईन का? कमी पैशात आहे. तो म्हणेल आता माझा मार्ग वेगळा आहे राजा, मी मृत्यूच्या पंथाला चाललोय, मला बंगल्याचं काय करायचं. त्याला आठवण राहणार नाही. पाप पुण्य माणूस कोणता करतो ज्याला मरणाची आठवण नाही तो माणूस. म्हणून मरण ध्यानात ठेवीत जात जावं आणि दुसऱ्याच्या मरणावरून आपलं मरण ओळखीत जात जावं की मला सुद्धा असं मरायचंय म्हणून. 2 ठिकाणी बिना निमंत्रणाचं जायचं. एक तोरणा घरी काही मरणा, वैरी जरी मेला तरी त्याच्या घरी बिना निमंत्रणाचं जावं. त्याचं माझं वैरत्व समाप्त झालं. आता तो जसा मेला तसा मला मरावं लागेल. म्हणून स्मशानभूमी ही एक शाळा आहे महाराज आणि त्या शाळेत धडा शिकायला जायचं. दुसरे कसे मारतात तसा मी सुद्धा मारणार आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये स्मशानभूमीत सगळ्या लोकांनी जाण्याची पद्धत कशामुळे आहे तर पाठीमागच्या लोकांनी ते मरण शिकण्यासाठी जायचं. समोरचे कसे मेले आणि मला सुद्धा मरायचंय. पण माणसं स्मशानभूमीत जाऊन सुद्धा अशा पद्धतीनं जीवन जगतात की मी सोडून बाकीचे मरतात, मी सोडून बाकीचे
मरणारे आहेत असं समजून घेतो महाराज. इतका माणूस एक पाहत असा एकाची गहने सावध त्या गुन्हेगारी न व्हा. म्हणून जाता जाता सांगतो महाराज, हो गौतम बुद्धानं एकच मेलेला माणूस पाहिला आणि त्याच्या जीवनात जागृती झाली. एकच माणूस मेलेला पाहिला आणि त्याच्या जीवनात जागृती झाली. आमच्या खांद्याला मडे वाहता वाहता घटे पडले, पण आम्हाला जागृती नाही झाली. म्हणून मरण आठवायचं. मरण सुद्धा एक साधना आहे. साधना मृत्यूचं उल्लंघन करायचं आणि ध्यानात ठेवायचं की मी येत असताना माझ्या मरणाचं गाठोडं बरोबर घेऊन आले. उपजल्या पिंडाशी मरण सांगते बरोबर घेऊन आलो. ज्ञानोबा शिकवतात, हो मृत्यू उदराच्या परिवारी गर्भ दिवशीत पावे. अगोदर आईच्या गर्भामध्ये आपलं मरण शिरतं आणि नंतर आपला जन्म आहे. पण जन्म नंतर आहे, मरण अगोदर आहे. या बिल्डिंगचं एलिव्हेशन आणि त्याचं पूर्णपणे एक्सपायरी डेट ठरलेली आहे. म्हणून आपण मरण सगळं घेऊन आलेलो आहे हे ध्यानात ठेवायचं. म्हणून मरणावरून शिकावं. म्हणून रावण सांगतो की मरणातून मरण नावाच्या साधनेतून म्हणून आपल्याकडे शवासन केलं जातं. शवासन हे शवासन म्हणजे मरण आहे. आपणच आपल्या मरणाची जर आपण संकल्पना केली, मरणाचं ध्यान केलं, तर आपलं शरीर सूक्ष्म शरीर या स्थूल शरीराला सोडून बाहेर पडतं आणि आपल्या स्थूल शरीराला ते सूक्ष्म शरीर संशोधित करताना पाहत राहतं. ही एकदा सवय जर लागली या ध्यान धारणेची, कारण भगवान शंकरानं पार्वती मातेला 108 विधी सांगितलेल्या आहेत माझ्याकडे येण्याच्या. त्याच्यापैकी मरण ही एक विधी सांगितलेली आहे. आणि असं मरण आपलंच आपल्या डोळ्याने पाहायचं. तुकोबारायांनी जसं पाहिलं तसं. मरण ही साधना आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम्य. म्हणून देवाला न मानणारी माणसं त्यांनी मरणाला मानावं आणि मरण हे सत्य आहे असं समजावं. म्हणून भगवान परमात्म्याने 2 ठिकाणी सत्यत्व सांगितलं मरणाचं. हो, जातस्य ही ध्रुव म्हणजे जन्म हा ध्रुव म्हणजे आढळ आहे. हा जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. या पद्धतीनं मृत्यूला आणि जन्माला दोनदा ध्रुव शब्द लावला. का लावला तर आढळपद दोन्हीकडे आहे. उपजेते नाशे, नाशिलेते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्रे जैसे परिभ्रमे. ज्ञानोबारायनं दोन्हीलाही ध्रुव लावला. मरण आहे, आढळ आहे. जन्म आहे, आढळ आहे. हो, मावळतीला गेलेला सूर्य उगवणार आहे. पण जाता जाता सांगतो, मावळायला गेलेला सूर्य हा प्रकाशाकडचा प्रवास आहे. मावळलेला सूर्य हा प्रकाशाकडचा प्रवास आहे आणि उगवलेला सूर्य हा अंधाराकडचा प्रवास आहे. उगवलेला सूर्य हा अंधाराकडे जातो आणि मावळलेला सूर्य हा उगवतीकडे जातो. मरण आपल्या जीवनामध्ये फार उपकारक गोष्ट आहे. जन्म आपल्याला अंधारात घेऊन जातो. म्हणून आपण कुठून आलो हे माहित नाही, आपल्याला कुठं जायचंय हे माहित नाही, आपण कुणाकडे मुक्कामाला आहेत हे माहित नाही, किती दिवस राहणार आहेत हे माहित नाही, आपल्या जाण्याचा टाइम काय आहे हे माहित नाही, कशाचाच माहित नाही. गूढ आहे, याला अंधार म्हणतात. अंधार म्हणून जीवन हे अंधार आहे आणि मरण हा प्रकाश आहे. म्हणून आमच्या श्रुती मातेनं प्रतिपादन केलेलं आहे. काय प्रतिपादन केलेलं आहे? तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडचा प्रवास तमसो मा ज्योतिर्गमय आणि मृत्युर्मा अमृतम गमय. मृत्यूकडून अमृतत्वाकडे प्राप्त होण्याचं लक्षण म्हणजे अमृत तत्व आहे. कोण? मरण. आणि मरण सुद्धा जर आपण अनुभवलं आणि आपल्याच पद्धतीनं ध्यान धारणेच्या माध्यमातून भगवंताचं ध्यान करण्याच्या ऐवजी मरणाचं ध्यान केलं आणि त्याची प्रॅक्टिस जर रोज केली तर आपला परकाया प्रवेश होऊन बाहेर सूक्ष्म शरीर या स्थूल शरीराला पाहतं आणि स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर वेगळं होणं म्हणजे मरण आहे. मरण म्हणजे जीव जाणं नाही.
मरण म्हणजे आत्मा जाणं नाही, आणि मरण म्हणजे हो प्राण जाणं नाही. मग मरण म्हणजे काय आहे तर सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला सोडून जाणं हे मरण आहे. आणि हे आपण जिवंतपणामध्ये आपल्याला उपभोगता येतं. हो येतं म्हणजे 100% मी सांगतो, येतं म्हणजे येतच. शवासन करून पडल्यानंतर आपलं मरण आपल्याला पाहता येतं. म्हणून तुकोबारांनी ठिकठिकाणी सांगितलं, मरण माझे मरून गेले मज केले अमर, मरणा हाती सुटली काया. हो मरणा ही आधी राहिलो मरोनी. काय शब्द आहेत महाराज तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराज नुसते देवाचे भक्त नव्हते, तर ते मरणाची अनुभूती घेऊन आपल्याला प्रतिपादन करणारे होते. म्हणून त्यांचं मरण मरणाच्या अगोदर मेले, आणि म्हणून त्यांचं मरण सोहळा झाला. पण शेवटी भगवान परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं त्याच्या जीवनातला मृत्यूचा सोहळा आहे. मी आपल्याला दृष्टांत सांगत होतो, रावणाचा मरण त्यांनी पत्कारलं महाराज, पत्कारलं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्यावेळेस सेतुबंधाचं काम चालू झालं त्यावेळेस सेतुबंध चालू असताना प्रभू रामचंद्राने विचार केला की आता भूमिपूजन करायचंय. मग वशिष्ठाला निरोप केला, महर्षी मला भूमिपूजन करायचंय, तुम्ही भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी या. त्यावेळेस वशिष्ठानं सांगितलं, माझ्या वयाच्या मानानं इतक्या लांबपर्यंत मला यायला जमत नाही, आणि यायला खूप